आणि केदारनाथच्या 8व्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ओढून केदारनाथ मंदिर राहिलं आता 2 किलोमीटर. रस्त्याने जाता जाता आपल्याला दिसली बॉडी झमकाझमक. आता म्हटलं केदारनाथ काही जास्त दूर नाही राहिलं, न्यायचं काय भांडणं चालू आहे काय माहिती. खच्चरच्या जागेपासून तरी मंदिर राहते 1 किलोमीटर. हे ठिकाण आहे खच्चर थांब्याचं. मग त्याच्या बाद येऊन पोहोचलो बा आम्ही हेलिपॅड जो. हेलिकॉप्टर म्हटलं दुरून तर लय पाहायला म्हटलं आता जोडून पाहू म्हटलं. हेलिकॉप्टर उतरता खेपी एवढी थंडीगार हवा लागत जाय की खूपच. आम्ही पुलाच्या जवळ आल्यावर भेटले बा आपल्याला दर्शन पास. असं तर आम्ही रजिस्ट्रेशन काही करेल नव्हतं पण भेटून गेले. आणि केदारनाथच्या रस्त्याने दिसला आपल्याला मोठा ओमचे 2-4 सिनेमॅटिक व्हिडिओ काढून मग निघलो आम्ही मंदिर आहे. जसं आपल्याला मंदिर दिसायला लागलं तसं म्हटलं आपलं ड्रीम झाला रे भाऊ पुरा. आता मंदिराच्या जवळ आल्यावर दिसली आपल्याला भोले बाबाची पेंटिंग. लयच व्हिडिओ मध्ये पाहिली असेल भोले बाबाची पेंटिंग आहे ती. ते पेंटिंग समोर मंदिराच्याच पुढे आहे. सध्या तर आम्ही ना दूरदर्शन घेऊन घेतलं काऊन की आम्हाला करणं होती रूम. तसा तर अक्षदादा एका जणासोबत जायला होता रूम पाहायला, काय पसंत आली की नाही काय माहिती. तर शेवटी आम्हाला मित्रांनो एक रूम भेटून गेली. अडीतून तुम्हाला टेंटची बी व्यवस्था भेटून जाईल, पण त्याच्यामध्ये आंघोळ गिंगोळ करणं हे तुम्हाला जमणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही करून घेतली रूम. मग रूमवर बॅगा गिगा ठेवल्यावर मग निघलो आम्ही मंदिर आहे. तर केदारनाथच्या मंदिरामध्ये तुम्ही संध्याकाळचं जोडून दर्शन करू नाही शकत. भलाई दुरून करू शकता पण जोडून दर्शन तुम्हाला करून देतात. जोडचं दर्शन जर घेणं असलं सकाळी 5 वाजता मंदिरात यायला लागते दर्शन करायला. मंदिराच्या पाठीमागे आलो आम्ही भीमशिला पाहायला. आणि मंदिरामागे आपल्याला हे लय मोठे दगड एकावर एक रचल दिसले. हे असे दगड काऊन रचल हे जर तुम्हाला जर माहित जर असेल तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा रे बा. मग त्याच्या बाद संध्याकाळची आरती झाली 7 वाजे चालू. आणि आज आरतीमध्ये आपल्याला पाहायला भेटलं बघ नवीन साधू महाराज. झाल्यावर मग आलो आम्ही मॅगी खायसाठी. आणि एका मॅगीची प्राइस होती भाऊ 80 रुपये. आणि तुम्ही आपले माणसं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की मॅगीपेक्षा पराठा खाता. की 80 रुपयाची मॅगी खायापेक्षा तर पराठा खायला पुरते. तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग पाहायसाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. हे चंपे डबल वापरल्याने जायला पाहिजे म्हणून आमच्या पोट्टेने चंपे बंदे मोडून टाकल ते. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.